राज्यातील महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला अकोला जिल्ह्यातील तेलारा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस मारहाणीचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बंदच्या हाकेला तेलारा शहराने कडकडीत प्रतिसाद दिलाय। बहुजन आघाडीचा प्रत्येक बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रत्येक बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रत्येक बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि जो लाठीमार केला विद्यार्थ्यांवर अमानुषपणे, तर हा निवृत्तपणे अत्याचार आहे, हिटलरशाही आहे आणि हिटलरशाहीला पूर्ण देशातून देशभरातून विरोध होत आहे। आमचा सुद्धा विरोध आहे, माझाही विरोध आहे आणि ह्या लोकशाहीचा एक प्रकारे खून आहे असं मी म्हणतो। जंतर मंतर दिनांक 20 जुलै 2024ला जे नीट पेपर फुटलेला आहे त्या संदर्भात सर्व भारतातून सर्व विद्यार्थी आले होते। तिथे या मोदी सरकारने महाराष्ट्रावर लाठीचार्ज करा हल्ला केला, त्यामध्ये काल एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। त्या संदर्भात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 21 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक केली। त्या संदर्भात आम्ही वंचित बहुजन आघाडी तेलारा तालुक्याच्या वतीने आज इथं बंद पुकारलेला आहे। आपली नेमकी काय मागणी आहे? नीट संदर्भात नीट त्या पेपर फुटी झालेला आहे, त्या संदर्भात शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। यासाठी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि त्या संदर्भात आपण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारने व केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या फोर्सने जो विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार केला, त्याच्या निषेधार्थ आज बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली। या महाराष्ट्र बंदला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा असून या बंदमध्ये पक्षातील विविध पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी सक्रिय झाले आणि जो विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ सदर दिल्ली पोलीस प्रशासनावर व तसेच जे या ठिकाणी ज्या आंदोलनामध्ये हिंसक घडवण्याचा प्रयत्न केला ज्या केंद्र सरकारने, त्या सर्वांवर कारवाई करून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, यासाठी आज जो बंद आहे या बंदला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सुद्धा पाठिंबा। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती दिल्ली प्रशासनानं जो लाठीमार केला, जो अत्याचार केला आणि लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने चालू असलेलं आंदोलन चिरळण्याचा प्रयत्न केला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळामध्ये जो नेट पेपर फुटीचे आणि असे अनेक प्रकरणं जो गोंधळ चालू आहे ते थांबवण्यासाठी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हा फार महत्त्वाचा आहे आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या आंदोलनाला समर्थन दिलं आणि त्या समर्थनार्थ आजचा हा बंद पुकारला। स्टूडेंट हैं, उन्होंने यहाँ के जो शिक्षक में बदलाव होना चाहिए, इसलिए लोकशाही मार्ग से वहाँ पर आंदोलन किया और ऐसे में यहाँ की जो पुलिस है उन्होंने उनको बर्बरता से मारा है, पीटा है। यहाँ की जो लोकशाही मार्ग से अगर आंदोलन होते हैं तो यहाँ पर मोदी जो तानाशाही करता है, इसके विरोध में बाला साहब आम्बेडकर के आह्वान पर हमने यहाँ पर बंद का आयोजन किया है और यहाँ पर देख सकते हैं आप, बहुत अच्छे तरीके से बंद हो रहा है और हर नागरिक की, हर इंसान की ये तमन्ना है कि भाई यहाँ पे जो शिक्षा में यह है तो बदलाव होना चाहिए और इसी वजह से यहाँ पर कुछ लोगों ने होकर बंद किया है और यहाँ पर वो उन बच्चों को न्याय मिलना चाहिए और धर्मेंद्र प्रधान जो है इन्होंने जल्द से जल्द इस्तीफा देना चाहिए, ऐसा हमारी मांग।